गेल्या 26 वर्षापासून संपूर्ण जगापासून अलिप्त राहणारा आणि ज्याला लोनलिएस्ट मॅन म्हणून ओळखलं जात होतं, तो व्यक्ती आता ॲमेझॉनच्या जंगलामध्ये मृत पावलेला आहे. तो त्याच्या जमातीमधला शेवटचा असा व्यक्ती होता आणि अशा पद्धतीने एका अनामिक जमातीचं अस्तित्व आता संपुष्टात आलेलं आहे. याच व्यक्तीला मॅन ऑफ होल म्हणून सुद्धा ओळखलं जायचं आणि या शेवटच्या व्यक्तीसाठी तो राहत असलेल्या तब्बल 80 स्क्वेअर किलोमीटरच्या भागाला ब्राझीलच्या सरकारनं संरक्षित क्षेत्र म्हणून सुद्धा घोषित केलं होतं. म्हणजेच या क्षेत्रामध्ये सामान्य माणसांना कोणत्याही प्रकारे एंट्री मिळत नव्हती. आज आपण ही संपूर्ण बातमी काय आहे हे बघणार आहोत. ब्राझील सरकारनं या आदिम जमातीच्या व्यक्तीसाठी काय पावलं उचलली होती ते सुद्धा बघणार आहोत. यासोबतच भारतातील अंदमान निकोबार बेटं जी आहेत, इथं जारवा आणि सेंटिली या ज्या आदिवासी जमाती आहेत त्यांच्याबद्दलचं भारत सरकारचं धोरण काय आहे याची सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 1980च्या दशकामध्ये जे शिकारी आहेत आणि लाकडाची तस्करी करणारे आहेत, यासोबतच जे इलिगल मायनिंग करणारे आहेत, त्यांनी या लोनलिएस्ट मॅनच्या समूहातील इतर सर्व व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केली होती. राहिले होते फक्त शेवटचे 6 जण. पण 1996 मध्ये या 6 पैकी 5 जणांचाही मृत्यू झाला आणि तेव्हापासून हा लोनलिएस्ट मॅन गेल्या 26 वर्षापासून एकटाच राहत होता. ओळख असलेल्या सर्व व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याशी संपर्क करण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही या व्यक्तीनं एकटंच राहणं पसंत केलं आणि हा व्यक्ती राहत असलेल्या झोपडीत आणि आजूबाजूच्या परिसरात यानं प्राणी पकडण्यासाठी तसंच स्वतःच्या बचावासाठी, लपून राहण्यासाठी म्हणून मोठमोठाले खड्डे केले होते. म्हणून ह्याला नाव पडलं होतं मॅन ऑफ होल. हा व्यक्ती जंगलाच्या ज्या भागात राहत होता त्याच्या आजूबाजूला बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणारे, मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खाणकाम करणारे ही माणसं होती. शिवाय जे शिकार करणारे आहेत ते सुद्धा होते. ॲमेझॉनच्या जंगलातील हा सर्वात डेंजरस एरिया आहे असं सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या संस्थेनं म्हणलेलं आहे. यामुळेच ब्राझील सरकारनं सर्व तपासणी केली असता देअर वर नो सायन्स ऑफ व्हायलन्स ऑर स्ट्रगल असं स्पष्टीकरण दिलंय. त्यासोबतच या परिसरात किंवा तो व्यक्ती राहत होता त्या झोपडीमध्ये अन्य कोणी असल्याचं किंवा आल्याचं पुरावे सापडले नाहीत हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आदिवासींच्या संदर्भातील जे मॅटर्स आहेत हे फ्युनै या शासकीय एजन्सीकडे दिले जातात ब्राझीलमध्ये. त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की ह्या व्यक्तीचा जो मृत्यू झालेला आहे हा मृत्यू नैसर्गिक आहे. इतकं सारं स्पष्टीकरण का दिलं जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर असं आहे की बोलिव्हिया सोबत बॉर्डर असलेल्या जे काही तानारू म्हणून टेरिटरी आहे तिथे हा लोनलिएस्ट मॅन राहत होता. तो तिथे एकटाच राहत होता. गेल्या 26 वर्षापासून तो त्याच्या जमातीमधला शेवटचा असा व्यक्ती होता आणि यामुळंच ब्राझीलच्या संसदेतील सर्वांनी मिळून त्याच्यासाठी तो राहत असलेला 80 स्क्वेअर किलोमीटरचा जो भाग आहे तो संरक्षित केला होता. 80 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे तब्बल 20,000 एकर इतका भाग होतो. इथे इतर कोणालाही एंट्री नव्हती. खाणकाम बंद होतं, वृक्षतोड बंद होती आणि शिकारीसाठी सुद्धा हा एरिया जो आहे हा संरक्षित केला गेला होता. थोडक्यात काय, अवैध धंदे करणाऱ्या सगळ्यांचं याच्यामुळं नुकसान होत होतं आणि इथे कोणत्याही पद्धतीची शंका राहू नये म्हणून इतकं सारं स्पष्टीकरण दिलं गेलंय. ब्राझील सरकारच्या ताज्या माहितीनुसार संपूर्ण ब्राझीलमध्ये 8 लाख आदिवासी लोक राहतात, जे वेगवेगळ्या 300 ग्रुप्समध्ये विभागलेले आहेत. म्हणजे जे जंगलामध्ये राहणारे आहेत ते, यातील निम्म्याहून जास्त जे आहेत हे ॲमेझॉनच्या जंगलामध्ये राहतात आणि ते कायमच शोषण आणि अवैध धंदे जे आहेत याला बळी पडलेले आहेत. तसेच त्यांची उपजीविका ज्यावरती अवलंबून आहे, म्हणजे जंगलावरती अवलंबून आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी केली जाते, ज्याच्यामुळे ते नॅचरल रिसोर्सेस जे आहेत हे सुद्धा कमी होत आहेत आणि एकूणच त्यांच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. 2022च्या पहिल्या 6 महिन्यातच ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आजवरची सर्वात मोठी वृक्षतोड झालेली आहे असं तिथल्या एजन्सीचं म्हणणं आहे. म्हणजेच आता एकूणच हे आदिवासी जे आहेत, निसर्ग जे आहेत आणि संपूर्ण माणूस जात जी आहे याच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता येतो भारताकडे. भारतातील अंदमान आणि निकोबार हा जो बेटांचा समूह आहे, इथे अजूनही 14 आदिवासी जमाती आहेत. तसं बघितलं तर संपूर्ण भारतभर आदिवासी आहेत, परंतु जे इतर भारतातली जी आदिवासी जमाती आहेत या आता शेतीवरती अवलंबून आहेत. म्हणजे अगोदर जे काही ते शिकारीवरती अवलंबून होते ते आता शिल्लक राहिलेले नाही, ते आता शेतीवरती अवलंबून आहेत. आणि अंदमान आणि निकोबार मधल्या ह्या आदिवासी जमाती ज्या आहेत, सेंटिलीज घ्या,
घ्या, जारवा घ्या, ऑंग घ्या, अंदमानीज घ्या, हे अजूनही शिकारीवरतीच अवलंबून आहेत. त्यांची उपजीविका त्याच्यावरतीच चालते. याच्यामुळं हे थोडेसे वेगळे आहेत आणि हे गेल्या 20,000 वर्षांपासून अंदमान निकोबार बेटांच्या इथं राहत आहेत. यांची लोकसंख्या मात्र गेल्या काही वर्षांपासून वेगाने कमी होतीये. 150 वर्षापूर्वी 5,000च्या आसपास जारवा जमातीचे लोक होते. 2011च्या जनगणनेनुसार आता फक्त 44 ग्रेट अंदमानीज, 380 जारवा, 101 ऑंग, 229 शॉम्पेन आणि फक्त 15 सेंटलीज शिल्लक राहिलेले आहेत. कायम जंगलात राहणारे हे जे जारवा जमातीचे लोक आहेत, हे 1998च्या आसपास त्यांच्या जंगल क्षेत्रातून थोडंफार बाहेर पडायला लागले होते. ते आजूबाजूच्या गावामध्ये आणि शहरामध्ये जायला लागले होते. 1990 मध्ये तिथल्या लोकल ऑथॉरिटीने यांच्यासाठी एक लॉंग टर्म मास्टर प्लॅन बनवला होता. त्याच्यानुसार हे जारवा जमातीतले जे लोक आहेत यांना ते 2 गावांमध्ये सेटल करणार होते आणि त्यांची इकॉनॉमी जी आहे ही मासेमारीवरती कशी चालेल त्याच्याकडे ते विशेष लक्ष देणार होते, तशी व्यवस्था करणार होते. आणि शिकार हा जो त्यांचा गुण आहे तो त्यांचा गुण ते स्पोर्ट्समध्ये सुद्धा डेव्हलप करणार होते. पण त्यांच्या या प्लॅनला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि 2004 मध्ये भारत सरकारची पॉलिसी आली की जारवा शुड बी अलाउड टू चूज देअर ओन फ्युचर आणि बाहेरचं कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि केला तरी कमीत कमी हस्तक्षेप असेल. म्हणजेच हे धोरण असं होतं की जारवांचं जे काही भविष्य असेल ते स्वतः जारवा लोकच निश्चित करतील, तेच त्यांचं भविष्य घडवतील. तरी पण प्रश्न असा पडतो की यांची लोकसंख्या इतकी कमी का झालेली आहे? अंदमान ट्रंक रोड जो आहे हा इथला प्रमुख मार्ग आहे. तो या आदिवासींच्या मेन एरियामधून जातो. त्यामुळं पर्यटक, शिकारी असे सगळेच आता या आदिवासींच्या एरियामध्ये येतात. सफारी पार्कमध्ये तर आदिवासींच्या उपजीविकेचं जे साधन आहे त्याच्यावरती सर्व पर्यटकच तुटून पडताना दिसत आहेत आणि त्यांची उपजीविकेची साधनं जी आहेत ही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. कासव हा सुद्धा त्यांच्या उपजीविकेचा एक मोठा भाग आहे. पण म्यानमारमधले घुसखोर यासोबतच जे हजारो पर्यटक अंदमान निकोबारमध्ये जात आहेत यांच्यामुळं त्यांना शिकार मिळत नाहीये अशी तक्रार ते कायम करतायत. आणि विशेष म्हणजे हे जारवा जमातीचे जे लोक आहेत हे हिंदी सुद्धा स्पष्टपणे बोलतात. इथल्या महिलांचे प्रश्न तर अजून वेगळेच आहेत. भारत सरकारकडून यांना मूळ प्रवाहात आणायचं म्हणलं तर याचे परिणाम भयंकर होतील असं अभ्यासकांचं मत आहे. आज ते सेल्फ सफिशियंट आहेत, त्यांच्या गरजा कमी आहेत, ते मेनस्ट्रीम मध्ये येणार म्हणजे डॉमिनंट सोसायटीमध्ये येणार, त्यांचं अस्तित्व जे आहे ते संपणार, त्यांच्या जीवनातलं पैशांचं महत्व वाढणार आणि पर्यायाने ते स्वतःची ओळख विसरणार असं अभ्यासक म्हणतात. आता अंदमान निकोबारचे जे खासदार आहेत त्यांनी 2010 मध्ये एक मागणी केली होती की यांना मेनस्ट्रीम मध्ये आणलं गेलं पाहिजे आणि यांच्या मुलांनी देखील शाळेमध्ये गेलं पाहिजे. ही मागणी अगदी रास्त आहे असं आपल्याला वाटू शकतं, पण जारवांनी अशी मागणी केली नव्हती आणि त्यांना त्यांची फॉरेस्ट लाईफ जी आहे ही सोडायची सुद्धा बिलकुल इच्छा नव्हती. भारत सरकारची 2004 पासूनची पॉलिसी जी आहे ती त्यांच्यासाठी एकदम चांगली आहे आणि पॉझिटिव्ह आहे, जे की नो इंटरव्हेन्शन असं म्हणतं. अंदमान ट्रंक रोड जो आहे याच्यामुळे पर्यटकांचा फायदा झाला, पण तिथले जे मूल निवासी आहेत, जे आदिवासी आहेत, त्यांचा तोटा झाला असं अभ्यासक म्हणतात. असं जर का चालू राहिलं तर येत्या काही वर्षांमध्ये जे शेवटचे 15 सेंटरी शिल्लक आहेत, जे काही 44 ग्रेट अंदमानीज शिल्लक आहेत, ते नष्ट होऊ शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत. जवाहरलाल नेहरू यांची ट्रायबल पंचशील पॉलिसी ही या ठिकाणी मार्गदर्शक ठरू शकते. 1956 मधील या पॉलिसीनुसार आदिवासींची आउटसाइड इंटरफेरन्स पासून रक्षा करण्यात येणार होती. तसेच त्यांच्यासाठी रिझर्व्ह लँड जी असेल ती शेतीसाठी अलॉट न करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या आणि जर का याचं उल्लंघन झालं तर 1,000 रुपयाचा दंड आणि 1 वर्षाची शिक्षा किंवा दोन्ही अशी सुद्धा तरतूद करण्यात आली होती. आता जर का जवाहरलाल नेहरू यांच्या वाक्यामध्ये बोलायचं म्हणलं तर ते वाक्य असं होतं, ट्रायबल राइट्स इन लँड अँड फॉरेस्ट शुड बी रिस्पेक्टेड and tribal people should develop along the lines of their own genius and we should avoid imposing anything on them. We should not over administer these areas or overwhelm them with the multiplicity of schemes. We should rather work through and not in rivalry to their own social and cultural institutions. म्हणजेच काय, ते ज्या पद्धतीने जगतायत त्याच पद्धतीने त्यांना जगू देवं, त्यांच्यासोबत स्पर्धा नाही करावी आणि त्यांच्यावरती खूप साऱ्या स्कीम्स सुद्धा थोपवू नये असं त्यांचं म्हणणं होतं. आता बघा, सेंटलीज जे आहेत हे तर बिलकुलच कॉन्टॅक्टमध्ये नाहीयेत.
आणि जर का त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते हल्ला सुद्धा करतात आणि तशी उदाहरणं सुद्धा आहेत. तरी सुद्धा 1991 मध्ये मानववंश शास्त्रज्ञांच्या एका टीमने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि फोटो काढून त्यांची जनगणना सुद्धा केली होती. त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणता येत नाहीये आणि त्यांच्या आयलँडवरती जर का जाण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते बिनधास्तपणे त्यांच्यावरती हल्ला करतात. म्हणजे त्यांना इतर कुणाचंही त्यांच्या आयुष्यामध्ये इंटरव्हेन्शन नकोय, इतके ते अलिप्त आहेत. अंदमान ट्रंक रोड जो आहे याच्यामुळे मात्र जारवा जे आहेत त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी बदलल्या गेल्याचं दिसतंय आणि अभ्यासक सुद्धा त्याच्यावरती कायम बोट ठेवताना दिसत आहेत. आता पर्यटक जे येत आहेत यांच्यासाठी नव्याने सी रूट डेव्हलप केला होता, पण त्याचा इतका वापर होताना दिसत नाहीये आणि पर्यटकांसाठी आकर्षण जो आहे तो म्हणजे अंदमान ट्रंक रोडच आहे. आता तरी या रोडच्या दुतर्फा मार्केट तयार झाल्यानं या संदर्भातल्या समस्या ज्या आहेत त्या अजून गंभीर झालेल्या दिसत आहेत. आता तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.